माझ्या शाळेतल्या मित्रांची आठवण यायला लागलेली खरंच. काय ह्याच्यासारखा करते, काय ह्या करतोय, रडून दाखवते. पण थांबा, मला काहीतरी बोलायचंय, ऐकून जावा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या मिनी ब्लॉगच्या सिरीज मध्ये. आज आहे दिवस 19. तर यश भाऊ भेटला, तो बोलला चल एक डेकोरेशनचं काम आहे, तर त्याच्यासोबत आलो. त्यांनी आणि त्याच्या पप्पाने डेकोरेशनचं काम केलं आणि भाईनी तर नवीन सायंटिस्टगिरीच केली. 2 छोट्या बलून्स पासून त्यांचे 4 बलून केले. तुम्हाला पण तुमचं डेकोरेशनचं किंवा काही इव्हेंटचं काम करून घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा यश कदम भाऊला. मग मी गेलो ह्यांना स्कूलवरून आणायला आणि बघा किती मस्ती आहे दोघांमध्ये. घरी येऊन मॅगी खाल्ली. तर आता जातोय मी मूवी बघायला, क्रांती ज्योती विद्यालय मराठी मीडियम. एकटाच जात होतो, पण बंटी दादा बोलला थांब मी पण येतो, मला पण बघायचाच आहे तो मूवी. खरं बोलायला गेलो तर मी एकटा जात नव्हतो, माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत जात होतो. पण काय झालं हे मी तुम्हाला नंतर सांगेन. मूवी बघताना खूपच इमोशनल झालो मी. मला माझ्या शाळेतल्या मित्रांची आठवण यायला लागलेली खरंच. मूवी संपला तर निघतो आता, पण थांबा, मला काहीतरी बोलायचंय, ऐकून जावा. तर आलो घरी मूवी बघून. मगाशी काहीतरी सांगत होतो मी, पण ना मूवी बघून ना अक्षरशः खरं मी रडलो. मी असा दिखावा नाही करते की असं मोठेपणा नाही करते, पण मनातलं जे वाटते ते मी बोलतोय. तर आम्ही शाळेतले मित्र प्लॅन करत होतो मूवी बघायला जायचं, पण काही कारणांमुळे प्लॅन सक्सेसफुल नाही झाला. कोणच नाही आले. हा प्लॅन पण नेहमीसारखाच डूच झाला. मूवी बघून ना, मूवी तर खूपच भारी होता यार, खूप म्हणजे खूप. अक्षरशः मला 5 वर्ष, मला स्कूल सोडून ऑलमोस्ट आता 5 वर्ष होते. 5 वर्ष मागे गेलो होतो मी. मला इतकी माझ्या शाळेतल्या मित्रांची आठवण आली ना, काय सांगू शकत नाही मी आता, म्हणजे बोलू शकत नाही आहे की किती. पण काही कारणांमुळे ते येऊ शकले नाही. प्रत्येकाचे आपापले रिझन्स आहेत, नाही येऊ शकले ते. सगळेच माझ्यासारखे फ्री नसतात ना, जाऊ द्या. त्यांचं आहे प्रत्येकाचा आपापला प्रॉब्लेम, प्रत्येकाचे रिझन्स, काय बोलू शकत नाही. पण ना त्या टायमाला, स्कूलच्या टायमाला काहीतरीच आमचा सोन्यासारखा ग्रुप होता यार, सोन्यासारखा. लिटरली आमची पूर्ण स्कूल बोलायची की भाई तुमच्या ग्रुपसारखा कुठला ग्रुपच नाही आहे. पण नजर पण त्या लोकांचीच लागली. ग्रुप तुटला काही मिसअंडरस्टँडिंगमुळे, इगोजमुळे ग्रुप तुटला. पण असं नाही की परत येऊ आम्ही, नाही येणार. सगळे आपापले सगळे एकदम झालेत बिझी, जाऊ द्या. प्रत्येकाची लाईफ आहे, हे आहे ते आहे. आणि काही माझ्या शाळेतले मित्र आता हे व्हिडिओ बघून बोलतील काय ह्याच्यासारखा करतोय, अरे काय ह्या करतोय, रडून दाखवतोय, हे अँड ऑल. भाई तुम्हाला वाटतंय वाटू द्या, माझ्या मनातलं जे वाटलं मी ते बोललो, जाऊ द्या. आता काय बोलायचं, लोक तो चले जाते बसून की यादें रह जाते. तर चला मग आता आपण भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.